डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिवा शहरात व्हावा ही गेली कित्येक वर्षापासून आंबेडकरी समाजाची भावना आहे आणि ही जनभावना लक्षात घेऊन दिव्यातील लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर हा ठराव मंजूर करून यासाठी प्रयत्न करावे। यासाठी जोपर्यंत आम्हाला लोकप्रतिनिधी लिखित स्वरूपात आता आश्वासन देत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण सुरू राहणार आहे। सुवर्णताई काय सांगाल? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा दिवा शहरात होण्यासाठी आम्ही बरेच वर्षांपासून मागण्या करत आहोत आणि महानगरपालिकेलाही त्याचा पाठपुरावा करत आहोत। लेटर दिलेले आहेत बरेचदा आम्ही, पण त्याचा आउटपुट आम्हाला आतापर्यंत त्याचा काहीच आला नाही। तर आता हे आमचं असं मागणं आहे की दिवा शहरातले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी महासभेमध्ये हा ठराव पास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा दिवा शहरात बसवण्यात यावा। आणि ते करत असताना आम्हाला आज उपोषण करायची वेळ आली, कारण आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्याच्याकडून असा रिस्पॉन्स आला नाही की सकारात्मक कोणी आम्हाला त्याचं उत्तर दिलं नाही, म्हणून आम्ही आज उपोषणाला बसले। जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात हे काही मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आमचं चालू। धन्यवाद साहेब। आज दिव्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उपोषण सुरू झालेलं आहे, काय सांगाल तुम्ही? प्रथमतः सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र। आज दिव्या शहरामध्ये आम्हाला सर्व इथे जमायचं कारण की दिव्या शहरामध्ये आम्हाला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हवा आहे आणि याच दिव्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मान्य झालेला आहे। तरी इथल्या प्रतिनिधींनी हे आमची जी आमची घोषणा आहे किंवा आमची जी गोष्ट आहे पुतळा बसवण्याची ही त्यांनी सभेमध्ये मांडावी आणि आम्हाला सुद्धा या पुतळ्यासाठी परमिशन द्यावं म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडून, कारण आम्हाला एवढे वर्ष झालं आहे की आम्हाला ठाणा नाहीतर मग शिवाजी पार्क या ठिकाणी जावं लागतं, तेव्हा आम्हाला पुतळा नाही आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला खुलं दिलेलं आहे संविधान आणि त्यांचाच पुतळा या ठिकाणी नसावा ही कुठेतरी आम्हाला खंत वाटते। आणि त्याच्यासाठी पूर्ण दिव्यातील जनता व सर्व पक्ष आम्ही एकत्र झालेलो आहोत आणि आम्हाला दिव्यामध्ये हा पुतळा असावा ही आम्हाला विनंती आहे। जय भीम, जय महाराष्ट्र, जय वंचित बहुजन आघाडी। आणि सुवर्णताई कांबळे हे इथं ज्या उपोषणाला बसलेले आहेत, तुम्हाला वाटतं त्यांचा जो उपोषणाचा हा पहिलाच दिवस आहे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये बरेच सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातून त्यांना पाठिंबा मिळत आहे। आम्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ दिवा या मंडळाच्या वतीनं मी इथं जाहीर पाठिंबा या आंदोलनाला देत आहे आणि मी ठाणे महानगरपालिका आणि दिवा शहरातील जे आपले नगरसेवक आहेत, जे प्रतिनिधी म्हणून ठाणे महानगरपालिकेमध्ये बसतात, तर त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांच्या या मागणीला आपण रीतसर प्रस्ताव मांडून येणाऱ्या महापालिकेच्या सभेमध्ये ठराव मांडून त्याची मंजुरी घ्यावी आणि लवकरात लवकर या दोन्ही महापुरुषांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांचे पुतळे इथं उभारण्यासाठी आपण आपल्या वतीनं प्रयत्न करावे। आणि इथं जे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे त्या आंदोलनाला मी आमच्या संघटनेच्या वतीनं आणि तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं ते जाहीर पाठिंबा दर्शवतो। जय भीम।